नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत माळशिरसच्या जुना बैलपोळा हिंद केसरी मैदानामध्ये आणि या मैदानाची मागच्या वर्षीची एक नंबरची जोडी ती आज पळालेली आहे परत एकदा, सर्जा आणि मथुर। आणि आज सुंदररित्या पळ दाखवून आज मला वाटते 2 टांग्यांना नाही म्हटलं तर 4 छकड्यांना फरक दाखवलेला आहे आणि गट पास केलेला आहे। शुभम दादा आहेत आपल्या समवेत। दादा, मागच्या वर्षीच्या आठवणी ताज्या झाल्या का? 100% मागच्या वर्षीची आठवण ताजी झाली, कारण की जो मागच्या वेळी गाडीला स्पीड लागला होता इथे तसंच सेम स्पीड आता लागलाय गाडीला। सेम त्याच पद्धतीने गाडी पळाली। त्यावेळी पण गटाला भरपूर अंतराने गट पास केला होता, आता पण तसंच भरपूर अंतराने गट पास केलाय। नियोजन कधी झालेलं की बरेच दिवस झाले ठरलेले काय ही जोडी पळवायची माळशिरस मैदानाला? कसं नियोजन तर आपलं असं काही नव्हतं, बैल पालवायचं म्हणजे दादांची इच्छा नव्हती बैल पालवायचं थोडे दिवस अजून, पण नाना बोलले की आपल्या या गाडीने 1 नंबर केलाय तिथे, तर दादा बोलले मग ठीक आहे आपण पळूया गाडी। मग ते झालं होतं 5-6 दिवस झाले नियोजन करून। शुभम दादा, तुम्ही बरेच दिवस झालं मथुरला जवळून बघता, त्याचे सगळे स्वभाव वैशिष्ट्य तुम्हाला माहितीत कशा पद्धतीचं आहे? रागीट स्वभाव कधी असतोय, कधी शांत असतोय, काय सांगाल? म्हणजे या जोडीचं वैशिष्ट्य काय वाटतं तुम्हाला बघताना? ही जोडी तर आमची खूप सुंदर अशी गाडी पळती आणि मथुरचं वैशिष्ट्य सांगायचं तर त्याला मी भरपूर वर्षापासून जवळूनच बघतोय की मथुर जेव्हा दादाचं इज्जतीचा विषय असेल तेव्हा तो काही ना काही करून दाखवतोच। आणि त्याचा स्वभाव असा आहे, मैदानामध्ये आल्यावर रागीट स्वभाव आहे, घरी असल्यावर थोडा शांत असतो, पण तिथं पण असतो पण थोडा शांत असतो, मैदानामध्ये जास्त रागीट स्वभाव। विठ्ठल नानांबद्दल काय सांगाल? कारण विठ्ठल नानांचं म्हटलं तर एक प्रकारे हात या गाडीवर एवढा बसलाय की ही दोन्ही बैल नाना बसल्यावर मला वाटतं अजून स्पीड धरतात, काय सांगाल? हो, नानांच्या बद्दल काय बोलू तेवढं कमी। महाराष्ट्रातील टॉप 1चा ड्रायव्हर आहे नाना। नाना बोलले माझ्या हाताला लागलाय तर दुसरा कोणीतरी बसूया आपण, तर नानाला बोललो तुम्हाला या गाडीचा अंदाज आहे, तुम्हीच या गाडीवरती बसा, आणि नाना बसले गाडी पळवून। दादांशी बोलणं झालं का राहुल दादांशी? हो, दादांशी बोलणं झालं। दादा बोलले का जेव्हा आपली पहिले पळवली होती गाडी तसंच सेम स्पीड लागला आता पण, काहीतरी 100% आज होईल। म्हणजे पूर्ण कॉन्फिडन्स वाटतोय म्हणजे 100%, कारण ज्या पद्धतीने स्पीड लागले ते भयान लागले म्हणा। हो, भयान, आणि सेमीला अजून गाडी पळणार। कारण काय होतं, सर्जाचं पण मी बघितलंय गटाला जरा थोडस हे असते, पण आज गटाला स्पीड धरलं सर्जाने। गाडी खालनच जोरात निघून आली आज गटाला, त्याच्यामुळे सेमीला पण याच्यापेक्षा जास्त गाडी पळणार अशी आशा आहे आम्हाला। शुभमदा, निंबाळकर सरांनी जे प्रेम कमवले किंवा राहुल दादा झाले, संपूर्ण मुंबई झाला, घाट झाला, सगळीकडं जिथं जावल तिथं, आता माळशिरस मध्ये आलाय आपण सोलापूर भागमध्ये, तरी एवढं प्रेम आहे, काय सांगाल त्याबद्दल? जिथे म्हणजे महाराष्ट्रात कोणत्याही विभागामध्ये गेलो तरी जनतेचं एवढं प्रेम आहे का म्हणजे बोलू तेवढं कमी आहे। जिथे पण मथुर जाईल तिथे भरपूर सारं प्रेम सर्वजण करतात। दादा असले, दादांच्या सोबत फोटो काढण्यासाठी तर पूर्ण दिवसभरच जातो मैदानामध्ये, आणि भरपूर लोकांचा आशीर्वाद आहे, त्याच्यामुळेच आज टॉप 1 मध्ये पळतोय। आज जर सर असते तर काय म्हणजे काय आनंद असता सरांचा? आज सर्वजण आपण त्यांना म्हणजे इथं आपल्यातच आहे असं वाटतं सर। मागच्या वर्षीच्या अजून मी कालच बाईट बघितली सरांची माळशिरसची, तुमचे 1 नंबर केलेला तेव्हाची, काय सांगाल? म्हणजे अजून आठवणी ताज्या आहेत सरांच्या? सर असते तर भरपूर सारा आनंद सरांनी साजरा केला असता। सर म्हणजे आमच्यातून गेले असं आम्हाला वाटतच नाही, कारण की सरांचा मला एक दिवसात तरी कॉल असायचा। सरांना जर बिनजोड जर केलायची असेल तर सर मला नेहमी कॉल करायचे, शुभम आपल्याला असं नियोजन करायचे, हे करायचे, ते करायचे, म्हणून सरांची खूप सारी आठवण येतच राहील आणि सर नेहमी आमच्या मनातच राहतात। आणि शुभम दादा, तुम्ही बरेच वर्ष झालं बैलगाडी क्षेत्रात नियोजन मथुरचं करता, सर्व तुम्हाला म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी असतात सर्व, तर निर्भीड माणूस होता म्हणजे सर म्हटलं तर, कारण घाबरायचं नाही अजिबात, कुणाबरोबर शर्यत खेळायची तर ती खेळायची, काय सांगाल त्याबद्दल? सरांचा असा विषय होता, मला सर कॉल करायचे, शुभम मुंबईमध्ये गाडी कोणती टॉपला पळते तीच गाडी आपण करायची। सर म्हणजे कधी घाबरतच नव्हते शर्यत करायला, आणि जर आज म्हणजे जी पण गाडी टॉप मध्ये पळते तिच्यासोबतच गाडी करायची, असं म्हणजे पहिला व्यक्ती होता का बैल पहिला न करता डायरेक्ट पहिला गाडी जमवायचं नंतर पहिला करायचं, असं सरांचा स्वभाव होता।
आणि आता तुम्ही मुंबईमध्ये बघता बिनजोड बरीच वर्ष तुम्ही खेळता. असं कधी झालंय का त्या दिवशी शर्यत झाली अपोजिट बैलासोबत आणि त्याच बैलाच्या जोट्यात तो बैल पळाला पायऱ्यासोबत, काय सांगाल त्या? नाही, असं कधीच झालं नव्हतं. ते सरांनी करून दाखवलं आणि सरांच्या भरपूर साऱ्या आठवणी आमच्या सोबत आहेत आणि कायम राहतील. सरांनी म्हणजे आम्ही कधी सर तर कधी नाही बोललेत नाही. आम्ही पण कोणतीही गोष्ट सरांना सांगितली, सर असं करायचे, तर कधीच नव्हते बोलत. तुम्ही बोलणार तसंच होणार. शुभमदा, मला अजून आठवते कोरेगावचं मैदान होतं, आपल्या मथुर पळणार नव्हता. राहुल दादा म्हटलेले की मथुर पळणार नाहीये, परंतु प्रेक्षकाच्या इच्छेखातील झरेचा पाकऱ्या जो सरांचा पायरा होता तो राहुल दादांना दिलेला, काय सांगाल त्याबद्दल कोरेगावच्या मैदानाला? सर म्हणजे खूप मोठ्या मनाचा माणूस होता. सरांनी त्यांचा पहिला कॅन्सल करून मथुर सोबत जो पहिला त्यांचा होता तो दिला होता झऱ्याचा पाकऱ्या, आणि तिथं पण आपली गाडी सुंदर अशी पळाली होती आणि 3 नंबर केला होता. दादा, खूप सुंदर माहिती दिली आणि नक्कीच ही जोडी आज गुलालात राहिली हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि मुलाखत थांबवतो. धन्यवाद.